फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये SRPFच्या वेगवेगळ्या गटांमध्ये कितीपर्यंतची वेटिंग खुललेली आहे, तसंच बाकी जे गट राहिलेले आहेत ज्यांचे कागदपत्र पडताळणी तपासणीची त्या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो पब्लिश व्हायचा बाकी आहे, तिथं कितीपर्यंतची वेटिंग खुलू शकते याचा अंदाज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या PDF आपल्याला हव्या असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, सुरुवातीला या ठिकाणी आपल्याजवळ आहे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 4 सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 उमेदवारांना सूचना. या ठिकाणी काय म्हटलेलं ते आपण डायरेक्ट पाहू. तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवारांना दिनांक 5/8/2024 ते 6/8/2024 रोजी प्रमाणपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आलेले होतं. बोलावण्यात आलेल्या एकूण उमेदवारापैकी 135 उमेदवार, एक गोष्ट लक्षात ठेवा, 135 हे जे उमेदवार आहेत हे लागलेले नाहीत टोटल. याच्यामध्ये काय म्हणलंय, निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी दोन्ही मिळून या ठिकाणी किती, तर 135 लोक या ठिकाणी गैरहजर राहिलेले होते. यांना एक संधी म्हणून कधी दिली होती, 21/8/2024 सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्र पडताळणीसह पोलीस बलगट क्रमांक 4 नागपूर येथील मंगलम सभागृह येथे न चुकता हजर राहावा अशी सूचना यांनी काढलेली होती. या यादीमध्ये बघा, निवड यादीमधले आपण बघू, प्रतीक्षा यादीमधले तर सोडा, निवड यादीमधले किती लोक गैरहजर होते गट क्रमांक 4ला. तर गट क्रमांक 4ला या ठिकाणी निवड यादीमधले 29 लोक गैरहजर होते. म्हणजे जे लागलेले लोक होते वेगवेगळ्या कास्टचे, जसं की OBC असतील, त्याचबरोबर ST असेल, ST असेल, NT असतील, इतर सर्व वेगवेगळ्या जे कास्ट आहेत याच्यातले टोटल निवड यादीमधले 29 लोक हे कागदपत्र पडताळणीला गैरहजर राहिलेत. कारण का, तर यांचं सिलेक्शन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई किंवा पोलीस ड्रायव्हर पदी झाल्यामुळं हे लोक इथं कागदपत्र पडताळणीसाठी आलेले नाहीत. म्हणजे लगभग इथं असणारं 29 या ठिकाणी नवीन प्रतीक्षा यादीमधले जे मुलं आहेत त्यांना असणारं त्यांच्या कास्टनुसार समाविष्ट करून घेण्यात आले. येतं लक्षात. तर हे होतं नागपूर गट क्रमांक 4. त्याच्यानंतर आता आपण पाहूयात पुढचा गट आपला, तो आहे छत्रपती संभाजीनगर बलगट क्रमांक 14 किंवा IRB बलगट क्रमांक 1. यांनी तेच सांगितलं, निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत विनंती अर्ज सादर केले होते. विहित संधी देऊनही अर्ज हजर न झाल्याने निवड रद्द करण्यात आलेले उमेदवार यांची प्रतीक्षा यादीमधून यांच्या जागी प्रतीक्षा यादीमधून निवड करण्यात आलेले उमेदवार खालील प्रमाणे आहेत. जसं बघा, इथं त्यांनी खूप सुंदर असणारं सर्व माहिती दिली आहे. ओपनची किती वेटिंग खुललेली आहे, तर इथं ओपन वेटिंग 1 खुललेली आहे. त्याच्यानंतर बघा, SC कॅन्डिडेट SC ची जे वेटिंग आहे ती 4 वेटिंग खुललेली आहे. 1 2 3 4 या ठिकाणी इकडे पाहू शकता तुम्ही. SC कॅटेगरीच्या बलगट क्रमांक 4ला असणाऱ्या 14ला असणाऱ्या 4 वेटिंग खुललेल्या आहेत. त्याचबरोबर SC कॅटेगरीची प्रोजेक्ट अफेक्टेड PAP ची फर्स्ट वेटिंग पण खुललेली आहे. ST कॅटेगरीची 1 वेटिंग खुललेली आहे. NTB कॅटेगरीच्या 3 वेटिंग खुलल्या आहेत. 1 2 3. म्हणजे किती जास्त मुलांनी या ठिकाणी जॉईन केलेलं नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचं कारण काय आहे, तर हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लागलेले आहेत. त्याच्यानंतर NTC अनाथमधली 1 वेटिंग खुललेली आहे. NTC एक्समॅनची पण 1 वेटिंग. त्याच्यानंतर OBC सगळ्यात जास्त 5 वेटिंग खुलल्यात OBCच्या. बलगट क्रमांक 14 IRB क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगरच्या OBCच्या 5 वेटिंग खुललेल्या आहेत. त्याच्यानंतर OBC प्रकल्पग्रस्त 1, OBC पोलीस पाल्याच्या 2, OBC एक्समॅन 1. त्याच्यानंतर आहे SEBC कॅटेगरी, यांच्या पण सर्वात जास्त OBC सारख्याच 5 वेटिंग जनरलच्या खुललेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन या विद्यार्थ्यांचं की यांना असणारं संधी मिळालेली आहे आणि या संधीचे सोनं करतील. आता त्याच्यानंतर पुढं अजून इथं EWSच्या बघा किती वेटिंग खुलले, तर 4 वेटिंग खुललेल्या आहेत. लगभग या ठिकाणी टोटल 32 वेटिंग लिस्टमधल्या लोकांना या ठिकाणी बलगट क्रमांक 14ला संधी मिळाली आहे. आपण गट क्रमांक 4ला 29 पाहिले होते, तर इथं 32 या ठिकाणी प्रतीक्षा यादीतले आहेत. अजून पुढचं एक सांगतो मित्रांनो,
की याही वेटिंग लिस्टमधले जे निवड झालेले आहेत नाही ह्याच्यातले लगभग 5 लोक तरी गायब राहणार, ह्याच्यात काही शंका नाही. त्याचं कारण यांची निवड अजून कुठंतरी झालेली असणार आहे, त्याच्यामुळं जे अजून दुसरे वेटिंगचे असतील ते याच्यामध्ये समाविष्ट होतील, याच्यात काही शंका नाही. आलं लक्षात? तर हे होतं बलगट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर. वेटिंग कितीपर्यंत खुललेली आहे? तर 32 लोक या ठिकाणी नवीन समाविष्ट झाले आहेत. पुढची यादी पाहूयात बलगटची. तर पुढची यादी आहे बलगट क्रमांक 12 किंवा गट क्रमांक 12 हिंगोलीची ही असणारी यादी आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कितीपर्यंतची असणारी वेटिंग खुललेली आहे, किती लोकांना बोलवलेलं आहे ते आता आपण पाहूयात. तर इथे यांनी यादी दिलेली आहे. निवड यादीमधील कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी. पुढे पाहूयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे अपडेट्स असे व्हिडिओ तुम्हाला नेहमी आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या असणाऱ्या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. बघा, या ठिकाणी हिंगोलीच्या गटामध्ये 33 लोकांनी या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत. कशासाठी? तर कागदपत्र पडताळणीसाठी. म्हणजे 33 लोक जॉईन करणार नाहीत, तर यांच्या जागी नवीन 33 प्रतीक्षा यादीमधले या ठिकाणी लोक आलेले आहेत. येते का लक्षात? या ठिकाणी 33 गट, बलगट क्रमांक 4 मध्ये 29, गट क्रमांक 14 मध्ये या ठिकाणी 32, तर इथं 33. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी खूप साऱ्या वेटिंग खुलत आहेत. म्हणून वेटिंगमध्ये असलेल्या म्हणजे SRPFच्या वेटिंगमध्ये जर तुम्ही असाल, साधारणपणे ओपनच्या 2 पर्यंत खुलू शकतात. OBCचा आपण पाहिलं जागानुसार प्रत्येक बलगटाच्या जागा वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्या जागानुसार मी एक अंदाज सांगत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे समांतर आरक्षण असतंय त्याच्यानुसार पण एक अंदाज सांगत आहे. येते लक्षात? त्याचबरोबर प्रतीक्षा यादीतले तर 36 लोक या ठिकाणी ॲब्सेंट राहिलेले होते, याच्यात काही शंका नाही आहे, हे काही सांगायची गरज नाही. पण मी जसं म्हणत होतो की ओपनच्या गटावाईज जरी बघल्या तर 2 जागा खुलतील, OBCच्या असतील तर लगभग या ठिकाणी 4 ते 5 असणारं खुलू शकतात. जनरलच्या NT कास्टच्या या ठिकाणी 3 ते 4 प्रत्येक ठिकाणी खुलू शकतात. पण जागा 2 आहेत तर 3 कशा खुलतील? अजिबात नाही. त्या ठिकाणी एखादी खुलू शकते. बाकी जिथं जास्त जागा आहेत कास्ट वाईज, जसं समजा एखाद्या कास्टला NTB कास्ट आहे, 7 जागा आहेत, तर तिथं 3 हमखास खुलू शकतात. त्याच्यामुळे होप सोडू नका, होप ठेवा, कारण तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच, तुम्ही जर फर्स्ट, सेकंड, थर्ड वेटिंगवर असाल तर तुम्हाला फायदा होईल. त्याच्यामुळं नेहमी त्या असणारी जे वेबसाईट आहे SRPFची, ती वेबसाईट चेक करत चला. तुम्हाला ती वेबसाईट माहीत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं मी ते सर्व वेबसाईट टाकलेले आहेत. बलगटच्या सर्व वेबसाईट त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही रोजच्या रोज चेक करत चला. त्याचबरोबर जर तुमचं समजा प्रतीक्षा यादीमध्ये नाव असेल आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला मुख्यालयातून पण फोन येतो, त्याच्यामुळं तो फोन चालू ठेवा. तो ईमेल ID पण चेक करत चला. ईमेल ID आणि मोबाईल नंबर दोन्हीही असणारे चालू ठेवणं गरजेचं आहे. पुढच्या असणाऱ्या या ठिकाणी आपण लिस्ट पाहूयात. ही आहे त्या ठिकाणी बलगट क्रमांक 13, कुठली? तर गडचिरोलीची. तर किती लोक आहेत इथं पण बघा. या ठिकाणी बलगट क्रमांक 13 जो आहे, या बलगट क्रमांक 13 गडचिरोली मध्ये किती लोकांनी सोडलेला आहे ते पाहूयात. तात्पुरती निवड व प्रतीक्षा सूचीमधील गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी आहे. ही गैरहजर किती होते? तर 14 होते. यांनी कुठलीही सूचना न देता गैरहजर राहिलेले होते, हे 14 लोक आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये इच्छुक नसल्याने निवड रद्द करण्याबाबतचे हमीपत्र व विनंती अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची यादी. किती लोकांनी? बघा इथं ओपनचे बघा, 1 2 3 4. तर ओपनच्या किती जागा इथं किती ओपनिंग झाल्या? गट क्रमांक 13ला तर 4 ओपन जनरलच्या लोकांनी असणारं त्या ठिकाणी सोडलेलं आहे. हा बघा, अनिकेत चंद्रकांत दिगोळे भाचा आहे, त्याच्यामुळे यांनी सोडलं, कारण याची निवड असणारी नागपूर सिटी पोलीसला झालेली आहे, त्याच्यामुळं अनिकेतने या ठिकाणी सोडून दिले. कुठलं? गट क्रमांक 13. असे ओपनच्या 4 जागा खाली झालेल्या आहेत. EWSचं इथं एक आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर EWS इथं एक आहे, EWS 2 झाल्या. येतं लक्षात? अशा पद्धतीमध्ये टोटल या ठिकाणी 32 लोकांनी, इथल्या किती लोकांनी? गट क्रमांक 13 मध्ये पण 32 लोकांनी या ठिकाणी इच्छुक नाही आहेत आणि 14 लोक ॲब्सेंट होते.
दोन्ही मिळून, प्रतीक्षा यादी निवड यादी मिळून, म्हणजे लगभग त्या प्रतीक्षा यादीमधले सोडा, लगभग असणारे 40 लोकांनी या ठिकाणी गट क्रमांक 13ला जॉईन केलेलं नाही, त्यांनी लिहून दिलेलं आहे किंवा गैरहजर राहिलेले आहेत. म्हणजे 40 नवीन लोकांना संधी मिळणार. त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. शेवटची यादी पाहूयात या ठिकाणी. गट क्रमांक 17 याच्यामध्ये किती लोक गैरहजर होते यांची लिस्ट थोडीशी वेगळी आहे. वेटिंग लिस्ट आणि यांनी एकत्र दिल्या. मी तेवढं असणारं 5 बसत नाही, पण किती ॲबसेंट होते ते टोटल सांगून देतो. तर 56 लोक या ठिकाणी ॲबसेंट होते. गट क्रमांक 17 चंद्रपूरचा जो आहे बलगट क्रमांक, तो असणारा या ठिकाणी 56 लोक ॲबसेंट राहिलेले आहेत. तर आता बाकीचे जसं की SRPF गट क्रमांक 8 आहे, SRPF गट क्रमांक 11 आहे, हे मुंबईचे बलगट क्रमांक आहेत. आता याच्यामध्येही असणारं काही ठिकाणी 183 लागली आहे, काही ठिकाणी 185 लागलेली आहे. ओपनची सांगतोय मी. तर जे वेटिंगवर आहेत बाळांनो, त्या वेटिंगमधल्या लोकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. थोडे दिवस वाट बघा. जर तुमची वेटिंग फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड असेल तर समजायचं आपल्याला डेफिनेटली चान्स आहे. त्याच्यामुळे आत्ताच घाबरून जाऊ नका किंवा आत्ताच पॅनिक होऊ नका. होप ठेवा, नक्की तुमचं काम होईल. येतं लक्षात? तर असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी काही विशेष अपडेट्स आली SRPFच्या बाबतीत तर नक्की तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.